गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पावसानं चांगलीच उसंत घेतल्याचं पाहायला मिळते। परिणामी पंचगंगा नदी आता पात्रात गेलेली आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी पंचगंगा नदीचं पात्र आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणानं पात्राबाहेर येऊन अगदी शहराकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता पाहतोय आपण की पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्रात गेलेली आहे। सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही 26 फूट आहे, तर जवळपास 16 पेक्षा अधिक बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत होताना पाहायला मिळते। पंचगंगेच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात जवळपास 5.5 ते 6 फुटांची घट आहे ती झालेली आहे आणि आता या परिसरातील मंदिरं असतील, काही शिखरं असतील, ती देखील आता आपल्याला दिसायला सुरुवात झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकूणच कोल्हापूर जिल्ह्याचा पावसाचा आढावा घेतला तर पश्चिम घाटमाथ्यावरती पावसानं उघडीप दिलेली आहे। त्यासोबतच धरण पांडव क्षेत्रात देखील उघडीप दिल्यामुळं राधानगरी धरण अवघं 62% भरलेले आहे। गेल्या 24 तासामध्ये 1% फक्त वाढ राधानगरी धरणामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। उर्वरित सर्वच धरण क्षेत्रामध्ये पावसानं पूर्णतः उघडीप घेतल्याचं पाहायला मिळते, त्यामुळं अत्यल्प वाढ आहे ती त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येते। त्यामुळे एकूणच पाहिलं तर कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे, कारण आठवडाभर खूप मोठ्या प्रमाणावरती मुसळधार असा पाऊस कोसळत होता। जनजीवन देखील विस्कळीत झालेलं होतं, अनेक मार्ग देखील प्रभावित झालेले होते आणि घरांची देखील पडझड झालेली होती। मात्र आता कुठेतरी हा पाऊस थांबल्यामुळं कुठेतरी कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आणि पंचगंगेची पाणी पातळी आहे ती आता झपाट्यानं कमी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।